तुझी बघून जीव गेला लांब 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 लाज भीड सोडून टिंगात थांब 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 वाट तुझी बघ चल निघून लांब 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 वाट तुझी बघून जीव गेला लांब 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 लाज भीड सोडून टिंगात थांब 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 वाट तुझी बघ चल निघून लांब 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 आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, ऑडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचा जो ते फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली थोडे ते स्क्रोल करू तुम्हाला रेशोचा ऑप्शन एक मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं 9.16 रेशो आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि 2 बटन हा फोटो सेट करायचा स्क्रीन बरोबर। जर बसला असेल तर नाही करायचा, तर इथे आपला बसला नव्हता। इथून हा फोटो आपण सेट केल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली इथून बॅक करायचं, पहिले एन्जुटेचे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉड दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे, सिम्पली इथून ॲड करायचं आहे। हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे। खाली इथे खूप सारे ऑप्शन मिळून जाते, थोडे इथे स्क्रोल केल्यानंतर इथं मास्टर कोडचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर ही जी व्हाईट कलरची लेंथ आहे ती आपले जेवढं सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्याला अशा वेळी इथून सेट करायचे आणि पहिले एन्जुट यायचं आहे। पहिले एन्जुट आल्यानंतर इथे आपल्या आता काय करायचं, इथून बॅक करायचं आहे आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। ह्या जो बीट मॉड आपण दिला आहे त्यामध्ये इथून बीट आहेत, तर जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा। पहिली इथे बीट बघायची आपली कुठे चेंज होते आहे, तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर इथून बीट ही चेंज होते आहे। तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचं आहे त्यावरती सिम्पली क्लिक करायचं। ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे चेंज होते ते ह्याच फोटोवरती क्लिक करू, तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मारापर्यंत हे तुम्हाला कट करत न्यायचा। कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो बीट मॉड इथून डिलीट करून टाकायचा। तर मी इथून काय करतो, सर्व फोटो बीट नावसा इथून स्पीड करून घेतो, तुम्ही पण घ्या। हे तिथून पाहू शकाल की सर्व आपण फोटो आहे ते बीट नावसा इथून स्पीड करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व घेतल्यानंतर मी आता तुम्हाला फक्त इफेक्ट सांगेल ते तुम्ही तुमच्या फोटोला इथून ॲड करायचे, जसं जसं एक इफेक्ट सांगेल तसं तसं। तर ठीक आहे, तर आपल्याला आता काय करायचं, सिम्पली हे जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ना त्यावरती क्लिक करून मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये हा जो पुल आउटचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला अपलोड ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली येते तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे तो मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करून येते तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, प्लॅन नंबर 1 इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आउटमधला मॅजिकिंग आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधलाच फ्लिप बुकचा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा, इनमध्ये हा मिळून जाईल। त्याच्या पुढच्या फोटो आपला सेम इफेक्ट आहे तोच इथून सिलेक्ट करायचा इनमधला फ्लिप बुकचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा आपल्याला तोच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे इनमधला फ्लिप बुकचा। त्याच्यानंतर सिम्पली हा जो त्याच्या पुढचा फोटो राहील त्याला आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो हेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या आउटमधला सिम्पली क्यूब क्लोजचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या आउटमधला 3D पेज टर्न हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली रेट्रो फेड इन 2चा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधलाच 3D कारचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच 3P विपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे।
पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला डिस्टोराईटचा जो इफेक्ट आहे तो स्लाईड करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच सिम्पली स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे तो स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल सिम्पली तो स्लाईड करायचा आहे. आता पुन्हा त्याच्या पुढचा हा पुढं राहील त्या पुढं आपल्या इनमधलाच टर्न लाईट हा जो इफेक्ट आहे तो स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा हा पुढं आहे त्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच व्हाईट टर्बो हा जो इफेक्ट आहे तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच 3D पेज टर्न हा जो इफेक्ट आहे तो स्लाईड करायचा आहे. त्यानंतर सिम्पली आपल्या आता पहिल्यांदा येते येते पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला फीडबॅकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. नाही तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून स्लाईड करायचा आहे. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला पुढे त्याला आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड ठेवायचा. इंटेन्सिटी संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे इथे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेसचं ऑप्शन 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाईज हा जो व्हिडिओ आहे तो स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा थांबायचं व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स हा जो व्हिडिओ आहे तो स्लाईड करायचा आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला आहे ना येथे तुम्ही पाहू शकाल की 10 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे तो स्लाईड करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 10 ते आपला 11 सेकंदाचा पुढचा फोटो आहे म्हणजे 12 सेकंदाच्या मागचा जो फोटो आहे तिथे आणून ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जोर करायचं व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.